विरारमधील प्रसिद्ध असणाऱ्या जीवदानी देवी मंदिरामध्ये आज भव्य विवाह सोहळा पार पडत आहे। आपण जर बघितला तर आपण आता जीवदानी मंदिराच्या सभागृहामध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर भव्य असा जो विवाह सोहळा जो आहे हा पार पडत आहे। तर कारण या जीवदानी देवी मंदिर संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि पालघर, ठाणे त्याचबरोबर वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील हजारो जे महापालिकेचे प्रथम माजी महापौर राजू नाना पाटील आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने आजचा विवाह सोहळा पार पडतो? आपण बघितलं असेल की सालाबाद प्रमाणे यंदाही जीवदानी मंदिर ट्रस्टच्या तर्फे सामुदायिक विवाह आपण आयोजित करतो। वर्षातनं 2 वेळेला सामुदायिक विवाह असतात। यामागे मुख्य कारण असतं की लग्नाला होणारा जास्त खर्च आणि त्यातनं होणारी कर्जबाजारी हे टाळण्यासाठी म्हणून जी गरजू लोक जे आहेत त्यांच्यासाठी हा सामुदायिक विवाह आपण करतो। खास करून पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला आदिवासी समाज, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातली इकडे लोक येतात। गेल्या साधारण 15-1 वर्षामध्ये नाही तरी 10,000 लोकांनी इथे विवाह आपण करून दिलेला आहे। या विवाहामधली खास वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक जोडप्याला साधारण 30-35 वस्तू आपण देतो। त्यामध्ये जीवदानी मंदिर ट्रस्ट देते, काही संस्था देतात, त्यानंतर लायन्स क्लबसारख्या संस्थाही त्यांना मदत करतात आणि हा विवाह सोहळा असंच सातत्याने पुढे चालू राहायची तुम्हाला ग्वाही देताना एक सांगू इच्छितो की हा विवाह सोहळा जो आहे हा जीवदानी मंदिर देवीच्या इच्छेने, तिच्या कृपेने आणि फक्त तिच्या कृपेनेच होतो। जीवदानी मंदिर ट्रस्टचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यामध्ये शाळा आहे, प्रसादालय आहे, आरोग्य सेवा आहे आणि त्यातलीच ही सेवा आहे आणि या सेवेद्वारे जीवदानी मंदिर ट्रस्टकडनं लोकांच्या इच्छेप्रमाणे, जीवदानी देवीच्या इच्छेप्रमाणे इथे गरजू लोकांचा विवाह सोहळा होतो। त्यासोबत माजी खासदार देखील आहे। सर, तुम्ही काय सांगणार, दरवर्षी या ठिकाणी विवाह सोहळ्यामध्ये येत आहेत? दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी जीवदानी मातेच्या कृपेने या ठिकाणी जो विवाह सोहळा होतो त्या विवाह सोहळ्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की विदर्भ मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने लग्नाला कर्ज काढून आत्महत्या करण्याची वेळ येते ती वेळ या ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये येऊ नये म्हणून या लग्न सोहळ्यामध्ये खास करून आदिवासी समाजाची जी जोडपी आहेत त्यांचे विवाह जास्त करून या ठिकाणी होतात। आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की जीवदानी मातेच्या कृपेने या सोहळ्याला विविध संस्था, विविध दानशूर व्यक्ती हातभार लावतात। त्याच्यामुळं दरवर्षी 2 पद्धतीचे या ठिकाणी विवाह सोहळे होतात। त्यापैकी आजचा हा एक विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि जीवदानी मातेच्या कृपेने या सोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडतो। त्यामुळं जीवदानी मातेची कृपा आशीर्वादानेच या गोष्टी गोरगरिबांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी होऊ शकतात। ही जीवदानी मातेची कृपा आहे। तुम्ही काय सांगणार सर? जीवदानी मातेच्या ट्रस्टने चांगला उपक्रम चांगला चालू असतो आणि सामूहिक विवाहामध्ये लोकांसाठी चांगलं सुविधा होते आणि लोकांसाठी चांगली योजना पण आहे ही। ज्याच्याकडे पैसे नसतात लग्न करण्यासाठी ते हे सामाजिक विवाहामध्ये त्यांना पूर्णपणे सहकार भेटते, त्याच्याने चांगले शुभेच्छा देतो। सोबत वसई विरार महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील देखील आहे। सर, प्रथम आपण या विवाह सोहळ्यामध्ये आलात? नाही, देवस्थानातर्फे गेली 8 वर्षे सोहळा सुरू आहे। या अगोदरही आम्ही येऊन गेलेलो आहोत आणि एक चांगला उपक्रम शेवटी या आमच्या वसई विरारच्या ग्रामीण भागामध्ये असेल, पालघर जिल्ह्यामध्ये असेल, आमचा स्थानिक आदिवासी समाज आहे किंवा अन्य समाजातले जे हिंदू धर्मातले लोक आहेत त्यांना एक विवाह एक आपल्यासाठी खूप मोठा सोहळा असतो आणि तो आपण काही म्हटलं तरी आपल्या ऐपतीप्रमाणे जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो। परंतु जे गोरगरीब आमची कुटुंब आहेत, बांधव आहेत, त्यांची ऐपत नसल्यामुळे अनेकांना कर्ज काढून लग्न सोहळे साजरे करावे लागतात आणि त्याच्यामध्ये कर्जबाजारी तो आयुष्यभर राहतो। या उपक्रमामुळे त्याच्या जे काही चांगल्या पद्धतीचा विवाह सोहळा साजरा होतो, प्लस त्याला कुठलाही खर्च येत नाही। या माध्यमातून भांडी असतील किंवा जे संसार उपयोगी सामान असेल तेही दिलं जातं। जीवदानी मंदिराचा पद्धतीने उद्या चंडिका देवीच्या या ठिकाणी सुद्धा असा सामुदायिक विवाह सोहळा आहे। त्यामुळे वसई तालुक्यातली ही जी काही मोठी देवस्थान आहेत या माध्यमातून जे विवाह सोहळे होतात त्यामुळे ग्रामीण भागातली आमची जी गरीब कुटुंब आहेत त्यांना खूप मोठा हातभार लागतो। तुम्ही काय सांगणार सर?
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि जीवदानी ट्रस्ट जे यंदा 8वं वर्ष जे वधूवरामध्ये जे लग्न लावून देत आहेत आणि विनामूल्य देत आहेत, त्याच्यासाठी जे नवीन वधूवर आहेत त्यांना शुभेच्छा देतो. आपण जर बघितलं असेल तर भव्य असा हा विवाह सोहळा आज जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यासह या ठिकाणच्या बहुतांश आदिवासी गोरगरीब जे वरवधू असतील त्याचबरोबर त्यांचे कुटुंब असतील यांना मात्र याचा मोठा लाभ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यांची जे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते देखील या मंदिर ट्रस्टकडून दिले असल्यामुळे या सर्व नागरिकांमध्ये एक दिलासा व्यक्त केला जात आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.